पंचाने सामना त्वरित चालू करावा. किती षटकांचा सुशील दादा? सुशील दा 5 तुम्ही म्हणून तर पंचांचा नकारात्मक अवंतर धावसंख्येने खातं बोलतोय. संघाची धावसंख्या 1 बिनबाद 1. पहिले शतक प्रगतीपथावर. पहिल्या शतकातला पुढचा चेंडू श्रीधर पंचा दिशेने खेळून काढलेला चेंडू तिथे ध्रुव चांगले क्षेत्ररक्षण करतोय परंतु एक धावसंख्या काही रोखू शकले नाही. एका धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या 2 बिनबाद 2. पहिले शतक प्रगतीपथावर. पहिल्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल श्रीधर. रोहिदास याला आता स्ट्राईकला येतोय रोहिदास बंद्रे. दर धावतोय पंचांच्या डाव्या साईडनं. 85 मारलेला चेंडू. एक धावसंख्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तितकीच चांगली पैकी परंतु 2 धावसंख्या काही रोखू शकले नाही. 2 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या 4 बिनबाद 4. श्रीधर पुढचा चेंडू टाकेल. करावेन करणं धावतोय. पॉपिंग स्पार करतोय. स्ट्राईकला रोहिदास. पुन्हा त्यात एक धावसंख्या पूर्ण. एका धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या आहे 5 बिनबाद 5. काही नाही रे कैसा समजता तू अजून आहे कसं नाही जाते. श्रीधर पुढचा चेंडू टाकेल. विजय याला गलचिशने मारलेला चेंडू तिथे येतीन क्षेत्ररक्षण. एक धावसंख्या पूर्ण आणि गचाल क्षेत्ररक्षण होतोय. 4 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या आहे ती 9 बिनबाद 9. पहिले शतक प्रगतीपथावर. पहिल्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल श्रीधर. विजय याला वैयक्तिक 5 धावसंख्या खेळतोय जय. चांगला आवाज काय श्रीधर पुढचा चेंडू टाकेल. विजय याला फारच नकारात्मक चेंडू. पंचांचा अवांतर धाव संख्या घोषित होतोय. संघाची धाव संख्या 10 बिनबाद 10. पहिले शतक प्रगतीपथावर. पहिल्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल श्रीधर. सुरेख चेंडू तितकाच केलं. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. शतक कर्णधार भानदास यांचं परंतु एक धावसंख्या काही रोखू शकलं नाही. एका धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या 11. अजून पहिल्या शतकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 11 बिनबाद 11. पहिले शतक प्रगतीपथावर. पहिल्या शतकातला शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू टाकेल श्रीधर. रोहिदास याला सुरेख चेंडू. चेंडू होते सरळ गलिचेशन. एक धावसंख्या पूर्ण. एका धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या 12 बिनबाद 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. अरे नाही कैसा कोणी लिवला तर आउट झालंय. त्या आउट झालेल्या तुला काय मी तू फक्त लिवस मी सांगेन तो तैसा खोर तो खोर नाही बरोबर वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक टाकण्यासाठी येतील. आता 12 लिव. आता खाली येतील लिव. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक टाकण्यासाठी येतील. तोंड देईल तो रोहिदास. स्टेशन लागून आहे. चिटकून आहे. जरासं गपलत होतोय. येतील वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक टाकण्यासाठी येतोय. करावेन करणं धावतोय. पॉपिंग स्पार करतोय. आता बाकी फारच अवांतर धावसंख्येने घोषित होतोय. संघाची धावसंख्या येते 13 बिनबाद 13. दुसरे शतक प्रगतीपथावर. दुसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल. येतील तोंड देईल तो रोहिदास. सुरेख चेंडू. चेंडू सरळ पायानं देतोय. चेंडू जाते सरळ गलीच्या दिशेनं. एक धावसंख्या पूर्ण. एका धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या येते 14. पंच लेग बाय 22.
बाईच्या रूपाने धावसंख्या मिळते संघाची धावसंख्या ती 14 बिनबाद 14 दुसरे शतक प्रगतीपथावर दुसऱ्या शतकातला पुढचा चेंडू केली 3 उंचावरून मारण्याचा प्रयत्न चेंडू झालेला जातो यष्टीरक्षकाच्या हातात निर्धार चेंडू धावसंख्या स्थगित धावसंख्येत कुठली भर नाही धावसंख्येत 14 बिनबाद 14 दुसरे शतक प्रगतीपथावर दुसऱ्या शतकातला पुढचा चेंडू केली 3 पुन्हा उंचावरून मारण्याचा प्रयत्न फसतोय चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक रुपेशाच्या हातात पुन्हा एकदा निर्धार चेंडू होतोय धावसंख्या स्थगित धावसंख्येत भर नाही धावसंख्येत 14 बिनबाद 14 दुसरे शतक प्रगतीपथावर दुसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल 3 तोंड देईल तो विजय या 3 धावतोय पॉपिंग स्पार करतोय आता हे उंचावरून मारण्याचा प्रयत्न पंचांचा नकारात्मक घोषित अवांतर धावसंख्येत भर संघाची धावसंख्या आहे 15 बिनबाद 15 दुसरे शतक प्रगतीपथावर दुसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल 3 तोंड देईल तो विजय या 3 धावतोय पॉपिंग स्पार करतोय खाऊकरजेशन मारलेला चेंडू मंगेश तिथे क्षेत्ररक्षण चांगले क्षेत्ररक्षण होतंय तितकीच गचाल थ्रो 2 धावसंख्या काही रोखू शकले नाही 2 धावसंख्येने भर संघाची धावसंख्या 17 बिनबाद 17 दुसऱ्या 4 का 5 झालं हे 3 पुढचा चेंडू टाकेल सुरेख चेंडू काही नीटसा समजला नाही चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निर्धार चेंडू आणि दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू टाकेल 3 तोंड देईल तो विजय पुढून आलेला मारे चेंडू तिथे आणि षटकार 6 धावसंख्येने भर संघाची धावसंख्या आहे ती 23 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 23 ज्यादा नाही वैयक्तिक 14 धावसंख्येवर खेळतोय विजय सुरेख फलंदाजी म्हणायला लागेल ते वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं तिसरे षटक टाकण्यासाठी येतो तो मंगेश 11 तुम्ही नको तुम्ही नको मंगेश वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं तिसरे षटक टाकण्यासाठी ते मंगेश पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी करेल तोंड देईल तो रोहिदास सलामीची फलंदाजी रोहिदास आता सहज खेळून काढलेला चेंडू लंगोचेशन 1 धावसंख्या पूर्ण दुसरी धाव घेण्याचा कुठलाच प्रयत्न नाही एका धावसंख्येने भर संघाची धावसंख्या 24 बिनबाद 24 तिसरे शतक प्रगतीपथावर हा सामना 5 षटकाचा सामना राहिली दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यावी आता स्ट्राईकला धडाकेबाद 50 वरचा खेळाडू विजय मात्रे वैयक्तिक 14 धावसंख्येवर खेळतोय आता उंचावरून मिड विकेटने मारलेला चेंडू तिथं वन बाउंड चौकार जातोय 4 धावसंख्येने भर संघाची धावसंख्या आहे ती 28 बिनबाद 28 फार सुरेख सुरुवात म्हणायला लागेल बेलापूर संघाची मंगेश पुढचा चेंडू टाकेल विजयाला विजय वैयक्तिक 18 धावसंख्येवर खेळतोय त्यानं 2 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्याने 18 धावसंख्येवर खेळतोय सुरेख फलंदाजी म्हणायला लागेल विजय मात्रेजी मंगेश पुढचा चेंडू टाकेल आता खोलवर त्याचा चेंडू टाकलेला चेंडू 1 धावसंख्या पूर्ण एका धावसंख्येने भर संघाची धावसंख्या ती 29 बिनबाद 29
मंगेश पुढचा चेंडू टाकेल रोहिदास याला. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय आणि धावचीत होतंय रोहिदास बंद्रे. सुनील तांडेल यांचं सुरेख क्षेत्ररक्षण होतंय आणि पहिला आदरा पहिला दणका बसतोय तो बेलापूर संघाला. आता धाव मग त्याच्या पाच पाच लिव होता नाही पुढं. वैयक्तिक 5 धावसंख्या करून बाद होतोय रोहिदास. आता त्याची जागा करून गेले ते संदीप. नवीन फलंदाज येते तो संदीप. स्ट्राईकला येतो विजय. वैयक्तिक 19 धावसंख्या केलतो विजय. मंगेश पुढचा चेंडू टाकेल विजयाला. आता फुलटो चेंडू आणि षटकार. खाऊ दिशेने मारलेला चेंडू षटकार. 6 धावसंख्येने बर संघाची धावसंख्या 35. 1 बाद 35. तिसरे शतक प्रगतीपथावर. तिसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल मंगेश विजय मात्रेला. विजय मात्रे वैयक्तिक 25 धावसंख्येवर केलतोय. मंगेश पुढचा चेंडू केल तर सहज खेळून काढलेला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण. 1 धावसंख्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावसंख्या पूर्ण. 2 धावसंख्येने बर संघाची धावसंख्या 37. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 37. फार मागडी गोलंदाजी म्हणायला गेल. मंगेश यांनी 14 धाव संख्या दिलेली त्या. संदीप यो ध्रुवा बॉलर काय काय लिहितं बॉलर ध्रुवा बॅट्समन लिहूनच ना संदीप. नाही आऊट झाला. आऊट नाही झाला तो ध्रुवा. लिहू द्या या चौथा बघता येईल. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं 4थं षटक टाकण्यासाठी ते ध्रुवा. ध्रुवा पुढचा चेंडू टाकेल संदीप याला. संदीप अजून आपलं कुठलं वैयक्तिक खातं खोललेलं नाही. आता स्ट्राईकला संदीप. नॉन स्ट्राईकला विजय मात्रे. ध्रुवा मरवी पुढचा चेंडू टाकेल संदीप याला. सहज खेळून करलेला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावसंख्या पूर्ण. 2 धावसंख्येने बर संघाची धावसंख्या येते 39. 1 बाद 39. 4थं शतक प्रगतीपथावर. 4थ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल ध्रुवा संदीप याला. पंचेशीनं मारलेला चेंडू आणि गचाल क्षेत्ररक्षण होतं मंगेशाचं. 4 धावसंख्येने बर संघाची धावसंख्या 43. 1 बाद 43. 4थं शतक प्रगतीपथावर. 4थ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल ध्रुवा मंगेश संदीप याला. वैयक्तिक 6 धावसंख्या केलते संदीप. तो पुढचा चेंडू टाकेल संदीप याला. उंचावर मारलेला चेंडू मिडू किशीनं आणि चेंडू जाते सरळ सीमारेषा पाय. 6
संख्येसाठी संघाची धाव संख्या आहे ती 49. 1 बाद 49. चौथं शतक प्रगतीपथावर. चौथ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल ध्रुवा. संदीप याला वैयक्तिक 12 धाव संख्येवर केले संदीप. ध्रुवा पुढचा चेंडू टाकेल संदीप याला. तर पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. तिथे झेल आणि शक्यता. रतन क्षेत्ररक्षण आणि गचाल क्षेत्ररक्षण होतोय. आणि चौकार होतोय. 4 धाव संख्येने बर संघाची धाव संख्या आहे 53. 1 बाद 53. ध्रुवा पुढचा चेंडू टाकेल संदीप याला. 85 ने मारलेला चेंडू. 1 धाव संख्या सहज पूर्ण होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथं गचाल क्षेत्ररक्षण होतंय. एसटी रक्षक रुपेश याचं 2 धाव संख्येने बर संघाची धाव संख्या आहे 55. 1 बाद 55. चौथ्या शतकातला शेवटचा चेंडू टाकेल ध्रुवा संदीप याला. हौचेशीने मारलेला चेंडू. येथील क्षेत्ररक्षक तिथे आणि झेलबाद होतोय संदीप. हा दुसरा आदरा बसतोय तो बेलापूर संघाला 55 या धाव संख्येवर. वैयक्तिक 16 धाव संख्या करून बाद होतोय संदीप. ध्रुवाने या षटकात 16 धाव दिलेले आहेत. सॉरी माफ करा 18 धाव दिलेले आहेत. वैयक्तिक पहिल्या संघाच्या हातून 5वे षटक टाकण्यासाठी ते रतन. विनोद आता नवीन फलंदाज येतो तो विनोद स्ट्राईकला. रतन पंचांच्या उजव्या सण गोलंदाजी करेल. विनोद याला उंचावर मारलेला चेंडू सर खाऊ करण्याची उत्तुंगाचा षटकार. 6 धाव संख्येने बर संघाची धाव संख्या आहे ती 61. 2 बाद 61. अजून शेवटच्या षटकातले 5 चेंडू शिल्लक. धाव संख्या 61. 2 बाद 61. 5वे षटक प्रगतीवर पथावर. 5व्या शतकातला पुढचा चेंडू टाकलेला आहे. खेळून काढलेला चेंडू. तिथं हरेश क्षेत्ररक्षण होतं पण तिथे जशी गपलत होतं. 2 धाव संख्या काही रोखू शकले नाही. 2 धाव संख्येने बर संघाची धाव संख्या आहे ती 63. 2 बाद 63. वैयक्तिक पहिल्या संघाच्या होतं 5वा अखेरचं निर्वाणचं षटक टाकण्यासाठी आलं तर रतन. अजून 4 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातले. कितपत धाव जमत ते बेलापूर संघ. रतन धावतोय पण त्याच्या उजव्या साईडने गोल. आता सुरेख चेंडू सरळ जातो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धार चेंडू. धाव संख्या स्थगित. धाव संख्येत कुठलीच भर नाही. धाव संख्या 63. 2 बाद 63. रतन पुढचा चेंडू टाकेल संदीप याला.
स्लोवर टाकलेला चेंडू पंचांकडे दाद मागण्यात येत आहे आणि ते दाद उचललेल्या तिसरा आदरा बसतोय तो बेलापूर या संघाला झेलच्या रूपानं वैयक्तिक 8 धावसंख्या करून बाद होतोय विनोद रुपेश 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 अजून शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक महेश ना आता नवीन फलंदाज येतोय तो महेश आणि शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक कितपत धाव जमत तो बेलापूर संघ आणि मिडगेशने मारलेला चेंडू सरळ षटकार उत्तुंगाचा षटकार मारतोय महेश आलेल्या 6 धावसंख्येने आपलं खातं खोलतोय संघाची धावसंख्या आहे ती 63 होती ना मग 68 69 वर 69 वर ऐसा काय स्लोवर चेंडू निर्धार चेंडू मग ऐसा काय आणि 70 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे ते बेलापूर संघाने शंकरवाडी करावं या संघापुढं आता तो डॉट हे बोल हे आहे जमलं नाही यांना. काही नाही दम नाही माहिती हो आम्हाला माहिती नाही ये बाबू मी लिहून दे. हॅलो बोलिए त्याचा म्हणे या आता बघ आपला नाही जमलं फक्त नाही तर थांबतय मी लिहते पाहिजे तर हे बोले देवरीला लास्ट मॅच कोणचे लास्ट मॅच कुक्षेत सानपाडा 70 ना हॅलो सानपाडा आणि कुक्षेत दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे सानपाडा आणि कुक्षेत दोन्ही संघाच्या कर्णधारांनी दीपक पवार कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी आपलं हार्दिक स्वागत नेहरू 40+ च्या वतीने दीपक पवार आपलं हार्दिक स्वागत नेहरू 40+ च्या वतीने आणि त्यांचा सत्कार आमचे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजक त्यांचा सत्कार आमचे राजू ठाकूर यांच्या वतीने सत्कार होत आहेत. धन्यवाद साहेब आपण इथे आल्याबद्दल. सानपाडा संघाचे कर्णधार कृपया पावलं नाणेफेकीसाठी यायचं टॉस का बॉक्स मध्ये कुक्षेत संघाचा कर्णधार इथे हजर आहे. सगळे पुरं घेतले रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजक दीपक पवार यांना मी विनंती करतो पुढल्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी येथे टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. कुक्षेत आले सानपाडा संघाचा कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला लवकर सानपाडा संघाचा कर्णधार आमचे मान्यवर येत आहे टॉस उडवण्यासाठी टॉस का बॉक्स मध्ये हजर आहेत. तसेच सानपाडा कुक्षेत संघाचा कर्णधार पण इथे हजर आहे. आला 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 धमाय
सर्व दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. याच्यानंतर होणार सामना सानपाडा वर्सेस कुक्षेत. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. नाणेफेकीसाठी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजक दीपक पवार यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. या सामन्याचे नाणेफेक होत आहे. सानपाडा वर्सेस कुक्षेत दोन्ही संघाचे नाणेफेक दीपक पवार साहेब यांच्या हस्ते आणि नाणेफेक कुक्षेत संघाने जिंकलेले आहे. सर, नाणेफेक आपण जिंकलेले आहे तर आपला निर्णय काय असणार? आमचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. समोरची टीम तुम्हाला सानपाडा आहे, त्याच्यामध्ये अष्टपैलू असे खेळाडू आहे, धर्मराज आहे, संजय आहे, बरेचसे खेळाडू चांगले अष्टपैलू आहेत. कितपर्यंत त्यांना धावा रोखण्याचा प्रयत्न करा 5 षटकात? नक्कीच सानपाडा टीमचे चांगले उत्कृष्ट खेळाडू आहेत. आमचा असा प्रयास राहील की कमीत कमी त्यांना 40-45 रनमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद साहेब. सर, तुम्ही नाणेफेकी हरलेले आहेत आणि तुम्हाला प्रथम फलंदाजी आले आहे. तर समोरचा संघ आहे कुक्षेत, अतिशय नावाजलेला संघ आहे, सुरेख असे गोलंदाज आहेत त्यामध्ये. तर तुम्ही पहिल्यांदा फलंदाजी करताना कुठपर्यंत धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करा सर? 60 धावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा, कमीत कमी 60. थँक्यू सर. सर, आपण सर एक मिनिट, आपण रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजक आहेत दीपक पवार साहेब माझ्या सोबत आहेत. सर, आपण अतिशय भव्य दिली असे आयोजन करता रत्नागिरीमध्ये. तर हे आमच्या 40+ स्पर्धा आहे आणि आम्ही यावर्षी प्रथमच युट्यूबवर ही प्रक्षेपण करत आहोत. पहिल्यांदा याच आमच्या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल सर? सर्वप्रथम सूरज दादा, दीपक दादा यांचे आभार. त्यांच्यामुळे मला इथे यायला मिळाले आणि सुंदर आयोजन आणि 40+ मॅच बघायची म्हणून मी खास आलेलो, कारण आमच्या रत्नागिरीत 40+ मॅच अजून तरी आम्ही सुरू नाही केलेले आहे. आणि सुंदर आयोजन, सर्व कमिटीला माझ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद भोपी साहेब. बेलापूर संघाने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करत आपल्या समोरील संघाला अतिशय उंच असं शिखर 70 धावांचं टार्गेट या समोर ठेवलं आहे. संदीप दळवी आपल्या गोलंदाजीच्या मार्फतीनं बघूया फलंदाजाला कशा प्रकारे रोखतो तो. संदीप दळवीचा दुसरा चेंडू. अतिशय हलक्या हाताने प्लेड केलेला चेंडू हा 1 धावावरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावा. यतीन सामना करेल तो संदीपच्या चेंडूचा. यतीन तयार. सुरेख असा फटका लागला यतीनने. चेंडू जातो 1 बाउंड सीमा पार, चौकार. अशाच प्रकारे फलंदाजीची आवश्यकता आहे ती शंकरवाडी करावे गावाला, कारण आपल्या समोर खूप मोठं लक्ष हे बेलापूर संघाने ठेवलेलं आहे. 70 धावा आपल्याला करायच्या आणि कंपल्सरी चेस आहे. दुसरा फटका निघतोय तो यतीनच्या बॅट मधून. त्याच प्रकारे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. 1 धावावरती समाधान मानावं लागेल. त्याचबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10. संदीपचा पुढील चेंडू सामना करेल तो भानुदास. फुलटॉस चेंडू होता, अतिशय हलक्या हाताने खेळलं गेलं, परंतु 1 धावाने या ठिकाणी समाधान मानावं लागेल भानुदासला. संघाच्या धावसंख्येत वाढ. एकूण धावसंख्या 11. यतीनच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला अशी फटकेबाजी बघायला मिळते की काय. सर्वांचं लक्ष या यतीनवरती. कुठेतरी फटक्याचा आवाज आला आणि यतीनला या ठिकाणी
बाद व्हावं लागत आहे. पुढील फलंदाज मैदानामध्ये जातोय तो रतन. म्हणू का बाबू काही पण सांगू ना. सिक्स मारला तर कोणी येतील नाही पण त्याला स्ट्राईकच जाऊ दे. रतन मैदानामध्ये पोहोचतोय कुठे नाही तर त्याच्यावरती बक्षांचा वर्षाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. पुढील 3 चेंडू त्याने जर 3 षटकार लगातार मारले तर बाबू ठाकूर यांच्याकडून त्याला 501 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. पैसे या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेले आहे. मला भरायला लावशील बघा. भानुदासचा हा फटका चेंडू जातोय फिल्डरच्या डोक्यावरून. दुसऱ्या धावसंख्येची मागणी परंतु या ठिकाणी 1 धावावरती समाधान मानावं लागेल फलंदाजाला. बघूया रतन आपल्या संधीचं सोनं करतोय की नाही. बाबू ठाकूर यांच्याकडून रतनसाठी सुवर्ण संधी. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. उत्कृष्ट असा प्रयत्न होता रतनचा. रोहिदासही त्या प्रकारे उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे या ठिकाणी. षटकार चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा निर्णय षटकार. कदाचित बाबूचे म्हणणे या ठिकाणी रतनने मनावर घेतले की काय. पुढील 2 चेंडू मध्ये 2 षटकार गेले तर या ठिकाणी रतनला 501 रुपयाचे रोख पारितोषिक मिळेल. पुढील चेंडू रतनसाठी रोहिदासचा अतिशय सुरेख फटकार. चेंडू येतोय सीमारेषा पार. षटकार. या षटकारासोबतच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. एक षटकार दूर. रतन पाटील या चेंडूवरती षटकार जर लगावला 501 रुपये रोख पारितोषिक. बघूया पंचांचा निर्णय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी शंकरवाडी करावेगाव संघाला मिळते व्हाईटच्या स्वरूपात. बीट केलेले आहे आणि आपली 501 रुपयाची संधी गमावलेली आहे रतन पाटील यांनी. रोहिदासचा हा गेंदवरती सुरेख फटकार लावलेला आहे रतनने आणि या ठिकाणी झेल सोडलेला आहे. परंतु 6 रन देखील 5 रन देखील आपल्या संघासाठी वाचवलेले आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावा. म्हणजे आता काही 26 झालं ना. 25 50 60 70 45 आणि 47 47 2 नाही 3 ओव्हर ना अजून. बॉलर नाव काय. विनोद. संघाचं तिसरं आणि स्वतःचं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन आला आणि आपला पहिला चेंडू हा वाईट टाकत आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये अतिरिक्त 1 धाव ऍड होते. त्याचबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 धावा. विनोदचा हा पुढील चेंडू.
डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. पुढील चेंडू विनोदचा. रतन, सुरेख फटका रतनच्या बॅटमधून या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय. चेंडू हवेमध्ये, सीमारेषा पार, षटकार. या षटकारासोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. तिसऱ्या षटकातला हा तिसरा चेंडू. अतिशय चांगल्या प्रकारे वापसी केली आहे या ठिकाणी विनोदने. निर्धाव चेंडू बघायला मिळतो आपल्याला. त्याला बोलव ना. बोला ना. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पंचांचा निर्णय वाईट. अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी मिळते ती शंकरवाडी करावेगाव संघाला. याचबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण खाली. 2 धावांची मागणी आणि अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या आहे. संघाची धावसंख्या 36 धावा. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. अजून एक अतिरिक्त धावसंख्या. समीकरण थोडस अवघड झालंय ते शंकरवाडी करावेगाव संघासाठी. एक धावेची मागणी आणि ती पण या ठिकाणी पूर्ण केली आहे. शंकरवाडी करावेगाव संघासाठी पुढील चेंडू असतील 12 आणि धावसंख्या करायची आहे ते 32. 12 चेंडू 32 धावा. समीकरण थोडस अवघड आहे पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं जोपर्यंत रतनगी ब्रिज वरती आहे. बारा चेंडू 32 धावा. स्वतःच पहिलं आणि संघाचं चौथं वैयक्तिक षटक घेऊन येतोय तो संदीप. काय घेतलं 12 चेंडू 32 धावांची गरज या ठिकाणी शंकरवाडी करावेगाव संघाला. संदीप सुरेख फटका बघायला मिळतो आपल्याला तो रतनच्या बॅट मधून. चेंडू हवेमध्ये जातोय सीमारेषा पार षटकार. अशाच प्रकारे फटकेबाजीची आवश्यकता आहे ती शंकरवाडी करावेगाव संघाला. समीकरण कुठेतरी थोडस बदलतंय आता. येणारे चेंडू असतील 11.
आणि धावसंख्या आहेत पाहिजे ती 26. 11 चेंडू 26 धावा. येणारे चेंडू 11 जिंकण्यासाठी तब्बल 26 धावांची गरज. पुन्हा एकदा एक सुरेख फटका बघायला या ठिकाणी भेटतो रतनच्या बॅट मधून. नाही 4 धावा आहे. 4 धावा आहे. नाही 4 धावा आहे. 4 धावा. अतिशय उत्कृष्ट प्रकारे रतन ची फलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, 1 बाउंड चौकार गेला. थोडी ताकद लागली असती तर 2 धावा अजून मिळाल्या असत्या. 10 येणारे चेंडू असतील 10. विजयासाठी धावसंख्या पाहिजे 22. पंचांचा निर्णय आउट. रतनला तंबूमध्ये परतावं लागेल. खूप मोठा झटका हा शंकरवाडी करवेगाव संघासाठी. स्वतःच्या वैयक्तिक 29 धावा या ठिकाणी रतननं बनवल्या. काढले असते थांबला हागून चालला आता. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो हरेश पाटील. येणारे चेंडू असतील 9. धावसंख्या उभं राहायची ती 22 जिंकण्यासाठी. पंच सामना लवकर सुरू करायचा आहे. कुठल्या प्रकारे टाइमपास नाही करायचा. अजून आपल्याला 2 सामने खेळायचे आहे. या ठिकाणी पवेलियन मध्ये रतनचा सन्मान केला जातो टाळ्यांच्या गजरात. लेफ्ट हँडेड बॅट्समन हरेश पाटील. बघूया आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातो की नाही. येणारे चेंडू 9. पहिला चेंडू खेळलाय तो हरेशने आणि तो वाईट. अजून एक अतिरिक्त धाव मिळते ती शंकरवाडी करवेगाव संघाला. सुरेख फटका क्षेत्ररक्षक खाली आणि या ठिकाणी बाद व्हावं लागेल ते हरेशला. येणारे चेंडू 8 जिंकण्यासाठी धावसंख्या पाहिजे ती 21. मंगेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. पुढील चेंडू बॅट्समनला इंजुरी झाल्याचं आपण बघतोय या ठिकाणी. त्याचबरोबर त्याने आपला विकेट देखील या ठिकाणी गमावलेला आहे. पंचांचा निर्णय धावबाद. पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो गुरुनाथ. मंगेश सामना करेल तो संदीपच्या चेंडूचा. सुरेख फटका मंगेशच्या बॅट मधून. चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक उत्कृष्ट झेल या ठिकाणी टिपलेला आहे तो.
4 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 49, 49 धावा. शेवटचं षटक 6 चेंडू, येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी धावसंख्या पाहिजे ती 21, 21 धावा. येणारे चेंडू 6, जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आणि फलंदाजाला या ठिकाणी बाद व्हावं लागतंय. एकच धाव मिळेल या ठिकाणी बेलापूर संघाला, सॉरी शंकरवाडी करावेगाव संघाला. रुपेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. येणारे चेंडू असतील 5 आणि संघाला विजयासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे. कठीण आहे पण अशक्य नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल या ठिकाणी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51, 51, अजूनही 20 धावांची गरज, 19 धावांची गरज. 4 येणारे चेंडू असतील 4, विजयासाठी 19 धावांची गरज. सुरेख फटका, क्षेत्ररक्षण तैनात. इक्का दुक्का. 3 चेंडू मध्ये 3 षटकारांची आवश्यकता विजयासाठी. निर्धाव चेंडू. शंकरवाडी करावेगाव संघ हा औपचारिकता या ठिकाणी राहिल्याचे आपल्याला दिसते. षटक समाप्ती. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. बेलापूर 40+. मोरेगावचे ज्येष्ठ समाजसेवक शशिकांत ठाकूर यांचे पहिल्यांदा आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. यानंतरचा सामना सानपाडा विरुद्ध कुक्षेत. कुक्षेत संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. संघाला विनंती आहे आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण वाजवायचं आहे. करावा संघ 2 पंच द्यायचे आहेत. रतन 2 पंच आपल्या सहकार्याची गरज आहे. 2 पंच पाठवायचे आहेत. अतिशय शिस्तबद्ध